24वा संदेश, बाबांचा संदेश। दोन जीवाच्या मिलनातून तिसरा जीव तयार होतो हे आपल्याला माहित आहे, पण दोन रासायनिक पदार्थाच्या संयोगातून सुद्धा जीव तयार होत असतात। उदाहरणार्थ घामापासून किंवा मृत शरीरातून काही कारण नसताना अनेक जीव बाहेर पडतात हे आपण पाहतो। येथे आत्म्याच्या अस्तित्वाचा प्रश्न येतो का? सोडियम आणि क्लोरीन या दोन अणूंच्या संयोगापासून मीठ तयार होतं। मिठामुळे जीवाचे म्हणजे आत्म्याचे अस्तित्व जाणवते। पृथ्वीवर सृष्टी तयार होताना दोन रासायनिक पदार्थांच्या संयोगातून जीव तयार झाले। या ठिकाणी पण दोन अणूंच्या संयोगाच्या वेळी आत्म्याचे अस्तित्व कुठे जाणवते? म्हणजे कोणते कारण नसतानाही ईश्वर प्रगट होऊ शकतो। नृसिंहाच्या रूपात लाकडातून ईश्वर प्रगट झालाच नाही का? म्हणजे ईश्वराला प्रगट होण्यासाठी आत्म्याच्या अस्तित्वाची गरज नाही। याचा अर्थ कोणाच्याही काही लक्षात येऊ न देता ईश्वर सर्व व्यवहार घडवत असतो। अशा ईश्वराला सामान्य बुद्धिहीन माणसं ओळखू शकत नाही। अशीच माणसं भौतिक जगतात वेगवेगळ्या मार्गाने अधिकाधिक क्षणभंगूर सुखाचा स्वीकार करण्यात मग्न झालेले असतात। त्यामुळे ईश्वराला हरवून बसलेल्या या भौतिकवादी माणसांना वाटतं आम्ही फार प्रगती केली आहे। अलीकडे आध्यात्मिक ज्ञानात प्रगती केल्याचा दावा करणारी भौतिकवादी फारच सापडतात। आपल्यापेक्षा वरचढ कोणी असू नये असे वाटून घेणारी माणसं क्रूर आणि हिंसक बनतात। अशा क्रूर आणि हिंसक माणसांची संख्या वाढते तेव्हा महाभयंकर महायुद्ध होऊन विध्वंस होतो। असा विध्वंस करणारे भेटतील त्यांच्यापासून सावध राहा। इंद्रिय तृप्ती करणे हीच मानवी संस्कृती आहे असे समजून मरेपर्यंत अमर्याद चिंताने ग्रासलेले, काम क्रोधाने परायण झालेले असुर लोक अन्यायी मार्गाचा अवलंब करून धनसंचय करतात। यात सध्या राजकीय पुढारी नेते मंडळींचा भरणा जास्त आहे। असुर होऊन धनसंचय करण्यासाठी बरीच मंडळी राजकारणाचा आश्रय घेतात। बँका, संस्था, संघटना, प्रकल्प, कारखाने इत्यादी सारखी साधने निर्माण करून असुर धनसंचय करत असतात। काही मंडळी पदवी लौकिकाच्या मागे लागून मनुष्य जन्माला येऊन हानी करून घेतात। बाबांनी आम्हाला यापासून दूर केला आहे, अर्थात मुक्त केला आहे। तुम्ही आता शुद्ध मनाचे, शुद्ध विचाराचे आणि शुद्ध अंतःकरणाचे आहात। 25वा संदेश, बाबांचा संदेश। पूर्वी आपण केलेल्या शुभ अशुभ कर्माचा परिणाम भावनेवर होऊन त्या भावनेप्रमाणे आपल्या अंतःकरणातील विचारांना प्रेरणा मिळून त्याप्रमाणे कृती होत असते। तुमची पूर्व कर्मे शुद्ध आणि शुभ आहेत, म्हणून त्यामुळे तुमची भावना आणि मन शुद्ध आहे, म्हणून तुमचे अंतःकरण शुद्ध आणि पवित्र आहे। म्हणूनच तुम्हाला शुद्ध आणि पवित्र विचार पटतात। शुद्ध विचारवंतांनाच वाटतं संत केवळ आपल्यासाठीच अवतारला आले, आमचा उद्धार करण्यासाठीच आलेत। ही जाणीव होऊन ते सद्गुरूवर नितांत प्रेम करू लागतात। सद्गुरूवर नितांत श्रद्धा, निष्ठा आणि प्रेम आहे तेच परिपूर्ण दिव्य ज्ञानमय शुद्ध भक्तीत प्रवेश करतात। इतरांना त्यात प्रवेश नाही, कारण पूर्वीचं कर्म त्यांना आडवं येतं। काही जणांना भगवत भाव आवडत नाही, कारण पूर्वजन्माचं कर्म आडवं येतं। म्हणून तुमच्याबद्दलच बोलतो, तुम्ही आता शुद्ध मनाचे, शुद्ध विचाराचे आणि शुद्ध अंतःकरणाचे आहात। शुद्ध मनाला शुद्ध मनाची गोडी लागते। शुद्ध मनाला शुद्ध विचार पटतात। शुद्ध विचार पटतात त्यांचे अंतःकरण शुद्ध असतं। शुद्ध अंतःकरण हे सद्गुरूंचं निवासस्थान आहे। ज्यांचं हृदय सद्गुरूंचं निवासस्थान बनलं आहे त्यांचं नियोजित कार्य सद्गुरू तडीस नेतात। 26वा संदेश, बाबांचा संदेश। जीव प्रकृतीच्या संपर्कात असल्याने प्रकृतीनुसार त्याला विविध प्रकारचे स्वभाव प्राप्त झालेले असतात। प्रकृती गुणानुसार प्राप्त झालेल्या तम रज सत्व गुणानुसार तशाच माणसांच्या संगतीत वावरून त्याच्याच स्वभावाचा होऊन ते गुण प्रबळ होऊन तसाच बनतो। त्यातले बरेच स्वभाव ईश्वर तेजाच्या प्राप्तीसाठी फारच घातक असतात। त्यापैकी लौकिकाच्या आहारी जाणे, पदव्यांच्या मोहात अडकणे,
स्वतःला ज्ञानी समजून वावरणे, अतिरिक्त म्हणजे गरजेपेक्षा अधिक धनसंचय करणे, परमार्थ करतोय पण परमार्थाचा उद्देश न समजणे वगैरे वगैरे. अशा मनुष्याने योग्य प्रमाणित गुरूंच्या संगतीची कास धरली तर या दिव्य अडचणीतून सही सलामत सुटून भक्ती प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. भक्ती प्रेमात न्हावून निघाल्याशिवाय ईश्वर तेजाची प्राप्ती कदापि न घडे. म्हणून भगवान श्रीकृष्ण गीतेत पुन्हा पुन्हा सांगतात, मनुष्याने प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंच्या संगतीत दक्षतेने चातुर्याने सर्व गोष्टींचा चांगला आणि बारीक विचार केला तर तो उच्चतम गुणात प्रवेश करून भक्ती प्रेमाचा अनुभव घेऊ शकतो. 27वा संदेश, बाबांचा संदेश. आपण श्रद्धा हा शब्द वापरत असतो. श्रद्धा ही मूलतः सत्व गुणातून निर्माण होते. सत्व गुणाचा अभाव असेल तर श्रद्धा उत्पन्न होत नाही. तमोगुणी, रजोगुणी आणि सत्वगुणी असे श्रद्धेचे प्रकार आहेत. प्रत्येक माणसात तम, रज आणि सत्व हे तिन्ही गुण जन्मतात असतात. योग्य प्रकारचा सत्संग असेल तर तम रज गुणांचा लोप होऊन सत्व गुणांची वृद्धी होते. सत्व गुणांची वृद्धी होत जाईल तसं मन, विचार आणि अंतःकरण शुद्ध होत जाते आणि ईश्वराबद्दल प्रेम निर्माण व्हायला लागतं. भगवंतावर प्रेम जडत जाईल तसं आनंद वाटायला लागतो. त्यामुळे प्रारब्धाची भीती वाटत नाही आणि भूतकाळाची खंत राहत नाही. फक्त वर्तमान काळात साक्षीत्वाने राहून आनंद घेत राहतो. बाबा सांगतात, सद्गुरु निष्ठेने हे सहज जमतं. सद्गुरु निष्ठा कमी पडते तेव्हा वेगवेगळ्या देवतांची वेगवेगळी उपासना करून अडचणीत सापडतो. विश्व कल्याणकारक कार्य करणे ही उपासना आहे. त्यामुळे सर्व देवता प्रसन्न होऊन अभिवादन करत असतात. सद्गुरु पूजन, सद्गुरु भजन ही श्रेष्ठ उपासना आहे. या उपासनेने विश्व कल्याणकारक कार्य करण्याची भावना जागृत होते. पैशाच्या मोहाने, लौकिकार्थाने किंवा अवडंबर म्हणून परमार्थ होत असेल तर ती तमोगुणी श्रद्धा. दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या काळात कलकत्त्यात एक माणूस हिटलरची पूजा करत होता. त्या पूजेचे फळ म्हणून काळाधंदा करून भरपूर आसुरी संपत्ती मिळवली होती. हिटलरवर श्रद्धाच होती पण ती तमोगुणी श्रद्धा ठरली आणि शेवटी त्याची हालत न पाहण्यासारखी वाईट झाली. म्हणून कोण पूजनीय आहे याचा विवेक सत्संगातच जागृत होतो. म्हणून दक्षतेने, चातुर्याने सर्व गोष्टींचा चांगला आणि बारीक विचार झाला पाहिजे. 28वा संदेश, बाबांचा संदेश. ईश्वर प्राप्तीसाठी येथे जन्म होतो ते मृत्यूलोक, नाईलाजाने जगतो ते नरकवास. प्रारब्धावर मात करण्याचे सामर्थ्य म्हणजे ईश्वर तेजाची प्राप्ती. ईश्वरी कार्यासाठी, विश्व कल्याण कार्यासाठी जन्माला येतात ते संत. जन्माला घातलं म्हणून जन्माला येतात ते जीव. जीवाचं परिवर्तन शिवात करण्याचा प्रयत्न म्हणजे परमार्थ. ईश्वर प्राप्तीसाठी जन्म घेतला असाल तर संत भेटतात पण संतांना ओळखता येत नाही म्हणून ते वाया जातात. वाया गेल्याशी संबंध न ठेवणे हे शहाणपण. ईश्वराची ओळख करून घेण्यासाठी मनुष्य देह हे उत्तम आणि फार मोठे धन आहे. शरीर धन मिळण्याचा उद्देश संत वाङ्मयातून समजतो. हे शरीर धन ईश्वर प्राप्तीसाठीच खर्ची पडावं. काही मंडळी संन्यास घेऊन पैसे कमवण्याचा धंदा करतात, ते वाया जातात. संताशी नाळ जोडून असेल तरच ईश्वर तेजाची प्राप्ती होते. विश्व कल्याण कार्यात आणि सत्संगात संताशी नाळ जोडून ठेवली जाते. ईश्वर तेजाची प्राप्ती कोणाला होत नाही पण संत चरणांचं दर्शन घेतल्यावर ती झाल्याशिवाय राहत नाही. संत सान्निध्य म्हणजे ईश्वर सान्निध्य. संतांचे चरण हेच देवाचं द्वार आहे. तेथेच चारी मुक्ती साध्य होतात. प्रापंचिक विषयावर रात्रभर बसून बोलून चर्चा करून डोकेदुखीच होते. 2च मिनिटं संतांच्या चरणावर डोकं ठेवलं तर डोक्यात लक्क असा प्रकाश पडतो व डोकं शांत होतं. 29वा संदेश, बाबांचा संदेश. परमार्थिक भाषेतून परमार्थ सांगितला जातो तो परमार्थ कळत नाही. तेच प्रापंचिक भाषेतून परमार्थ सांगितला तर सामान्यातल्या सामान्याला सुद्धा परमार्थाचा अनुभव येतो. वेद किंवा देव परमार्थिक भाषेतून परमार्थ सांगतात म्हणून सामान्यांच्या गळी परमार्थ उतरत नाही. प्रापंचिक भाषेतून परमार्थ सांगितला जातो तो सर्वांच्या गळी उतरला जातो. सर्वांच्या गळी परमार्थ उतरवण्याची कला फक्त संतांच्याकडे आहे. वेदांना किंवा देवांना हे जमत नाही. म्हणून परमार्थ सांगण्यासाठी
देवाने संतांनाच पुढे केले आहे. श्रीपाद बाबांनी आम्हाला प्रापंचिक भाषेतून परमार्थ सांगितला आहे, म्हणून जो जसाच्या तसा आमच्या गळी उतरलाय. अलीकडचे कीर्तनकार परमार्थिक भाषेतून प्रपंच करायला शिकवतात. भाषा परमार्थिक, पण त्यांचा व्यवहार मात्र सगळा प्रापंचिक असतो. अशांचे कितीही कीर्तन ऐकले तरी पुण्याऐवजी पापच होऊन भ्रमातच सापडणार. भगवत भाव ग्रंथ प्रापंचिक भाषेतून सांगितला आहे, म्हणून बऱ्याच मंडळींनी हा ग्रंथ डोक्यावर घेऊन डोक्यात ठेवलाय. म्हणून आपली सगळी मंडळी आज निधड्या छातीने परमार्थ करून बिनधास्त बोलतात, बिनधास्त लिहितात. 30वा संदेश, बाबांचा संदेश. कर्म असं करावं की त्या कर्मात ईश्वराची आराधना असावी, असं एके ठिकाणी सांगितलंय. त्याप्रमाणे आपल्याकडून कर्म होत आहे. भजन ही ईश्वराची आराधना आहे. चिंतन ही सुद्धा ईश्वराची आराधना आहे. प्रबोधाच्या माध्यमातून सद्गुरूंनी श्वासात सुद्धा ईश्वराची आराधना गुंफलेली आहे. म्हणजे तुमचा श्वास नसून ती ईश्वराची आराधनाच आहे. बारीक सूक्ष्म विचार होऊन श्वासाचा विचार करा, त्यात ईश्वराची आराधना होत असल्याची जाणीव होते. जाणीव होणे म्हणजे प्राप्ती, जाणीव होणे म्हणजे साक्षात्कार. होते का पहा. जाणीव होत नसेल कदाचित विश्वास तरी ठेवा. जय हरी. प्रकरण 8 समाप्त.